यूट्यूब मंडळी, तर आपण बनवणार आहोत आज दिवाळीचं फराळाचं स्पेशल. मी बनवणार आहे, हे बनवणार नाही अर्चना काहीच, मला येत नाही काय. तर मी आलोय सामान घेऊन, तुम्हाला दाखवतो. कारण की आपला ब्लॉक लय मोठा होईल, कारण की पूर्ण चिवडा पूर्ण फायनल मी बनवूस तर व्हिडिओ बघत राहा. मी चिवडा बनवणार आहे स्वतः. बघा, पोहे, गोड तेल, डाळवा, शेंगदाणे, खोबरं, मक्का पोहे, अजून मिरची, कोथिंबीर सगळं आणायचं राहिलेलं आहे. तर मी ते घेऊन येतो. फॅमिली तर सगळे कसे आहात बघू शकता. मी आज बनवणार आहे चिवडा फरसाण. त्याला फराळाचं पण म्हणते दिवाळीच्या याच्यामध्ये, पण आम्ही चिवडाच म्हणतो फक्त. तर बघू शकता तुम्ही सगळं सामान घेतलेलं आहे. शेंगदाणे, डाळवा आणि पोहे मी जाडवाले घेतले, तुम्ही पातळवाले पण घेऊ शकता. आणि इकडे मक्का पोहे आहेत. हे बघा, कोथिंबीर आणि खोबरं, मी खोबरं पावडर घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं. आणि हा कढीपत्ता आहे, तेवढा तुम्हाला चवीनुसार पाहिजे तेवढा टाका. आणि ही मिरची आहे, मी मिरची 150 ग्राम घेतलेली आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता. बरं बरं बरं. 5 ते 6 किलोचं आपलं सामान आहे. त्याच्यानंतर ते मुरमुऱ्याचे पाकिट आहेत, ते अलग आहेत. पण हे एवढं सामान मी सगळं 1.25 किलो घेतलेलं आहे. त्यासाठी त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलंय. पोहे 1.25 किलो, हे पोहे 1.25 किलो, शेंगदाणे 1.25 किलो, डाळवा 1.25 किलो. त्या हिशोबाने तुम्ही पण घ्या. मी थोडं तळून घेतलंय, कारण की माझा व्हिडिओ पकडायला मोबाईल पकडायला कोणीच नव्हतं. अर्चना बाहेर गेली होती. तर मग बघू आपण आता चिवडा पूर्ण फायनल झाल्यावर मी तसं तर बनवून घेतोय थोडं थोडं. तुम्ही म्हणता कोणी बनवला असं ना अगोदर, तर मीच बनवतोय. कारण की अर्चनाला बनवता येत नाही आमच्या चिवडा, त्याच्यासाठी मीच बनवतो चिवडा. टोटल दिवाळीचा हा विषय मीच बनवतो. काय हो, माझी बदनामी करतात. बनवतच नाही. होय, चांगलं वाटतंय काय? बायकोचं सांगतात बनवायला येत नाही म्हणून. माणूस म्हणते जाऊ द्या, चांगलं बनवतात, टेस्टी म्हणून बनवा. तर माझं सांगतात बार हे येत नाही, ते येत नाही. अच्छा, आम्हाला येत नाही काय चिवडा बनवता? मग का बनवत नाही? बनवतो आता. मग तुम्ही म्हणतात मी बनवतो म्हणून, मग मला वाटते कशाला उज माणसाला नाराज करायचंय. युट्यूबवर कोणाला आहे माणूस चिवडा बनवतो? त्यात काय नाही, माणूस युट्यूबवर चिवडा नाही, सगळे रेसिपी सांगतात माणसं अर्धीवर. समजलं का? कधी सगळे रेसिपी सांगतात. अर्धे रेसिपी चॅनल आहेत माणसांचे जेवण बनवायचे, माणसांचे, आणि मग ते स्वतः रेसिपी सांगतात सगळे. हा, आणि तुम्ही फक्त चिवडा बनवायला लागला तर बायकोची पण सांगा लागला. मका पोहे असं करून घ्या, एकदम पिवळे पिवळे झाले पाहिजे, तेव्हा ते खायला चविष्ट लागतात आणि कुरकुरीत होतात. मक्का पोहे, आता मक्का पोहे तळणं चालू आहे त्यांचं. आता अजून सर्व राहिले आहे तळून काढायचं. मी आता जेस्ट बसलेला मोबाईल पकडला, मला कोणीच होतं त्यासाठी. मग मला बोलून आलं, मी बाहेर बसले होते तिकडे बायांमध्ये. हे बघा, हे दादू पण नाही ऐकत, त्याला सांगितलं होतं त्यांनी मोबाईल पकडायला. मोबाईल पकडतो, त्याचा मोबाईल घेऊन पळाला बार. तर चला बघू मग आता आपण फरसाण बघू. अर्धा तर मला बनवून द्या, मग तुम्हाला दाखवतो. आणि चिवडा मसाला लागला. हा, त्यांनी चिवडा मसाला आणलाय, कुठला आहे माहिती? रामबंधू चिवडा मसाला. तर आमचा पूर्ण ब्लॉग बघा, कारण आमचा ब्लॉग खूप मोठा होणार आहे. चिवडा अजून झाला नाही, आता त्यांनी चालू केलेला आहे. अजून त्याच्यामध्ये सगळं काय टाकायचं राहिलंय. तुम्हाला दाखवतो. हा, तर कंटिन्यू आपला ब्लॉग बघत राहा. हाय यूट्यूब फॅमिली, झाले का तुमचे जेवण? आमचं नाही झालं अजून. प्रज्ञाचे पप्पा ना चिवडा बनवत आहेत. ते लय वेळेचं बसलेत बनवायला, अजून झालाच नाही त्यांचा. तर आता आपण बघू त्यांचा झालाय का नाही. झाला का चिवडा? झाला. खरं लागलोय. हे बघा, एवढं लवकर होईल का? हे बघा, प्रज्ञाचे पप्पा आज मस्त चिवडा बनवायला लागलेत, एकदम छान पैकी. एवढं सामान दिलंय घेऊन. हे बघा, हे शेंगदाणे एवढे मोठे, हे एवढं मोठा हे तळलंय. मस्त कामाला लावलं का नाही? कधी होईल ते? लय मोबाईल घेतेत, व्हिडिओ बघत बसतेत, मोबाईल घेतेत, टाइमपास करते. त्याच्यापेक्षा हे टाइमपास चांगलं झालाय ना, आहे की नाही? कशी आपल्याला दिमाग आहे का नाही? चला मग, कोण कोण बनवणार आहे चिवडा घरी आपोआपल्या? मी तर बनवायला बाबा. कोण कोण बनवणार चिवडा सांगा त्यांना चिवडा. खरं म्हणजे त्यांना चिवडा बनवता येतोय म्हणून मी त्यांना सांगितलंय बनवायला. मला तसं बनवा चिवडा घरी, फॅमिलीला मदत होईल तुमच्या. मी तर करायला लागलो बघा अर्चनाला मदत, आता हेल्प पुरा. तर मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवते, इथून दिसत नाही. मस्त दिसायला हे बघा, चिवडा झरीत. कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये हे तळणं चालू आहे त्यांचं. मक्का पोहे काढतोय मी सध्या. मक्का पोहे आहे, मक्का पोहे आणि पोहे ते अगोदर ते तळून घेत आहेत. आणि बाकीचं सगळं राहिलेलं आहे, अजून काहीच नाही झालं. नुसतं बोलतेत मला चिवडा येतो आणि सगळं सामान जागेवरच आहे. अजून कशाचाच काही पत्ता नाही. फक्त एक झालंय, 2 आयटम झाले तळून. माहिती होईल हो का? आणि आम्ही जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा बार मध्ये आवरा आवरा आवरा. आता स्वतःला फक्त शेंगदाणे आणि मक्का पोहे तळायला किती वेळ लागला बघा, किती वाजले बघा. 5 वाजल्यापासून बसलेत आणि 7 वाजवले ते फक्त 2 तळायसाठी. तेलाचं काम आहे होय. बरं चला मग, तर चला आता पूर्ण चिवडा जेव्हा बनन ना मी तुम्हाला नक्की दाखवते. आता तसंच म्हणणारच. बघा आपलं झालं आता सगळं काढून. आता थोडंसं राहिले शेंगदाणे काढायचे, ते काढून घेतो. आणि आता आपला चिवडा पूर्ण रेडी झालाय. आता कोथिंबीर आणि मिरची काढून घ्यायची राहिली, तर घेतो मी काढून आता पटापट. खूप वेळ झाला, व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून तुम्हाला शॉर्टकट मध्ये दाखवत आहे. इकडे बघा सगळं तळून झालेलं आहे तोफामध्ये. व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी शॉर्टकट दाखवत आहे. तर
तर आता भेटू आता पूर्ण सगळं फायनल झाल्यावर. हां हाय बघा दादू 5 रुपये कडून आणायचे ते फेकते हातातलं काय दे. चला मित्रांनो, हे बघा आता चिवडा आपला पूर्णपणे बनवून झालेला आहे. चेहरा दिसतोय का माझा? पण बघू शकता चिवडा दिसतोय ना. तर बघा पूर्ण चिवडा मी बनवून घेतलेला आहे. आता मिक्स करतोय. मिक्स करायला माझ्याकडे काहीच नाहीये, त्याच्याने हे असं करतोय मी पडद्यावरती. बघू शकता तुम्ही, खूप छान प्रकारे झालं. कसं झालं मला नक्की सांगा कमेंट करून. आपला पूर्ण चिवडा बनवून झालेला आहे. अजून कोथिंबीर कुठं राहिली ती मिक्स करून घेतोय. बघू शकता तुम्ही चिवडा आहे बघा. किती वेळचं बसलेत चिवडा बनवायला आणि आता शिक झाला चिवडा. पण झाला ना. माणसाला झोप यायला लागली. बघू शकता तुम्ही चिवडा तेवढा. तर आपला चिवडा झालेला आहे ना हो. आता त्याच्यामध्ये मिक्स करतात ते मीठ वगैरे बघतात बरोबर आहे का नाही. हळद हे बघा दादू तर काहीच बोलत नाही बाबा, नुसतं गपचूप बसतंय. बोला की हो. हे काय बोलायला लागला तसं, त्या चिवडा बनवून घेतो ना सगळा. तर आता आपल्या फायनल झालेला आहे चिवडा, तुम्ही बघू शकताय. हा चिवडा पूर्ण फायनल झाला ना. आता झालं सगळं फायनल झाला, कारण आम्ही पूर्ण व्हिडिओ घेतला नाही, ब्लॉग खूप मोठा होईल म्हणून थोडं शॉर्टच घेतलंय. तुम्ही चिवडा आपला पूर्ण बनवून रेडी आहे, बघू शकता. तर बघा चिवडा पूर्ण बनवून झालेला आहे. दिसतोय का त्याच्यात? दिसतोय ना. क्लिअर झालं ना. ओके मग थँक्यू झाला. हा तर मग ह्याच्यात ना एक पाकिट अजून बसतंय रे कशाचं? आणि चिवड्याचा पण मसाला कमी पडलाय. हळद पुढे. फायनली मित्रांनो आपला चिवडा झालेला आहे आणि 10 वाजले मला चिवडा बनवायला, बघू शकता. आणि हे बघा इकडे चिवडा बघा कसं झालाय मला नक्की सांगा कमेंट करून. आता गॅस चालू आहे. हा बसतच नव्हता कशामध्ये, टपात नाही बसत कसं, कारण की हा चिवडा पूर्ण आपला झालेला आहे. तिला येत नव्हता बनवता एवढा मोठा चिवडा, म्हणून मी बनवलाय. तर नक्की बघा कसं झालं चिवडा आपला, मी दाखवतो तुम्हाला. पूर्ण मी बनवला चिवडा, मला नक्कीच कमेंट करून सांगा कसा चिवडा झालेला आहे आपला. खूप टाईम गेला मला याला, 3 ते 4 घंटे गेले मला हे बनवायसाठी, कारण की खूप तळायचे होतं. खूप मेहनत लागली, कारण की हा चिवडा खूप मोठा आहे. छोटासा असता तर लगेच झाला असता. बघू शकता तुम्ही की एवढा चिवडा बनवला आहे मी, पहिल्यांदा बनवला आहे मी चिवडा हा. खूप मेहनत लागली याला. तर हे काय खायचं काम नाही, काय बोलतात ना ते दिवाळीचं काय बनवतात आपण याला, काय बोलतात फराळाचं. तर हे फराळाचं बनवलेलं आहे. एकदम क्लिअर दिसेल आता. खूप मोठा बनवला आहे, खूप जास्त झाला आहे.